मित्रांनो, बी-एड सी-ई-टीमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये तुम्हाला मागच्या एका वर्षामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स विचारले जातात आणि त्यावरच आधारित डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि मित्रांनो, मला खात्री आहे जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला या 2 महिन्यांसाठी इतर कुठलेही एमसीक्यू रेफर करण्याची गरज पडणार नाहीये आणि सीईटी मध्ये तुम्हाला याच करंट अफेअर्स वरती एमसीक्यू विचारले जाणार आहेत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सीईटी आणि ई-एल-सी-टी साठी असणारी लाईव्ह बॅच 2 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर केला जाईल आणि रिव्हिजन घेतली जाईल. तसेच परीक्षा झाल्यानंतर तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये सुद्धा तुम्हाला इथे मदत केली जाईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द 53rd चीफ जस्टिस ऑफ इंडिया? भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन्स आहेत जस्टिस बी आर गवई, जस्टिस सूर्यकांत, जस्टिस डी वाय चंद्रचूड आणि जस्टिस संजीव खन्ना. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. संविधानच्या कलम 124(2) नुसार राष्ट्रपती ही नियुक्ती करतात. So Justice Suryakant has been appointed as the 53rd Chief Justice of India. The CJI is appointed by the President under Article 124(2) of the Constitution. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जस्टिस सूर्यकांत. पुढचा प्रश्न आहे, द आभार ऑनलाईन स्टोअर हॅज बीन लॉन्च्ड ऑन विच प्लॅटफॉर्म? आभार ऑनलाईन स्टोअर कोणत्या प्लॅटफॉर्मवर सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत माय गव्हर्नमेंट पोर्टल, ई श्रम पोर्टल, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टल, भारत क्राफ्ट पोर्टल. आभार ऑनलाईन स्टोअर जीईएम पोर्टलवर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आदिवासी व स्थानिक कारागिरांची उत्पादने विकली जातात. द आभार ऑनलाईन स्टोअर हॅज बीन लॉन्च्ड ऑन विच प्लॅटफॉर्म? आभार ऑनलाईन स्टोअर कोणत्या प्लॅटफॉर्मवर सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत माय गव्हर्नमेंट पोर्टल, ई श्रम पोर्टल, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टल, भारत क्राफ्ट पोर्टल. तर विद्यार्थी मित्रांनो, आभार ऑनलाईन स्टोअर जीईएम पोर्टलवरती सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आदिवासी व स्थानिक कारागिरांची उत्पादने विकली जातात. द आभार ऑनलाईन स्टोअर वॉज लॉन्च्ड ऑन द जीईएम पोर्टल. इट प्रमोट्स प्रोडक्ट्स मेड बाय ट्रायबल आर्टिझन्स, सेल्फ हेल्प ग्रुप अँड लोकल क्राफ्ट्समॅन. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जीईएम पोर्टल. पुढचा प्रश्न आहे, द कुनमिंग बायोडायव्हर्सिटी फंड वॉज लॉन्च्ड ड्युरिंग विच कॉन्फरन्स? कुनमिंग जैवविविधता निधी कोणत्या परिषदेत सुरू करण्यात आला? ऑप्शन्स आहेत COP26, G20 समिट, COP15 ऑफ CBD आणि ऑप्शन डी COP27. तर विद्यार्थी मित्रांनो, कुनमिंग जैवविविधता निधी CBDच्या COP15 परिषदेत सुरू झाला. हा निधी जैवविविधता संरक्षणासाठी वापरला जातो. The Kunming Biodiversity Fund was launched during COP15 of the Convention on Biological Diversity. It supports biodiversity conservation under the Kunming-Montreal Framework. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, COP15 ऑफ CBD. पुढचा प्रश्न आहे, वेअर इज द ट्राय सर्व्हिस एक्सरसाइज पूर्वी प्रचंड प्रहार कंडक्टेड? पूर्वी प्रचंड प्रहार ही त्रिसेवा लष्करी सराव मोहीम कुठे होत आहे? ऑप्शन्स आहेत अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि नागालँड. तर ही त्रिसेवा सराव मोहीम अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आली आहे. यात स्थलसेना, नौसेना आणि वायुदल सहभागी आहेत. पूर्वी प्रचंड प्रहार is conducted in Arunachal Pradesh. It is joint exercise for the Army, Navy and Air Force. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री इम्प्लिमेंटेड द वर्ल्ड्स फर्स्ट जनरेशन टोबॅको बॅन? तंबाखूवरील पिढीनिहाय बंदी लागू करणारा पहिला देश कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑस्ट्रेलिया, मालदीव्स, इंडोनेशिया आणि मलेशिया. तर मित्रांनो, मालदीवने जगातील पहिली पिढीनिहाय तंबाखू बंदी लागू केली आहे. 1 जानेवारी 2007 नंतर जन्मलेल्या व्यक्तींना तंबाखू वापरास बंदी आहे. So the Maldives
implemented the world's first generational ban on tobacco. The ban applies to people born after January 1st, 2007. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मालदीव्स. पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल डे फॉर बायोस्फिअर रिझर्व्ह इज ऑब्झर्व्ड ऑन विच डे. जैवमंडल राखीव क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबर आणि 4 नोव्हेंबर. तर हा दिवस 3 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. युनेस्कोने हा दिवस शाश्वत विकासासाठी घोषित केला आहे. इंटरनॅशनल डे फॉर बायोस्फिअर रिझर्व्ह इज ऑब्झर्व्ड ऑन November 3rd. इट इज डेझिग्नेटेड बाय युनेस्को टू प्रमोट सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 3 नोव्हेंबर. व्हॉट इज इंडियाज रँक इन द रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025? रूल ऑफ लॉ निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन्स आहेत 27वा, 35वा, 57वा आणि 86वा. तर 2025च्या रूल ऑफ लॉ निर्देशांकात भारताचा 86वा क्रमांक आहे. हा निर्देशांक वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्टने प्रसिद्ध केला आहे. So India ranked 86th in the Rule of Law Index 2025. The index is released by the World Justice Project. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 86. पुढचा प्रश्न आहे who released the report Shaping the Deep Tech Revolution in Agriculture? Shaping the Deep Tech Revolution in Agriculture हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला? ऑप्शन्स आहेत FAO, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, IFAD आणि जागतिक बँक. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसिद्ध केला आहे. शेतीतील डीप टेक तंत्रज्ञानावरती तो प्रकाश टाकतो. So the report was released by World Economic Forum. It highlights the role of advanced technologies in agriculture. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. पुढचा प्रश्न आहे नॉंग्रेम डान्स फेस्टिवल इज असोसिएटेड विथ विच ट्राइब? नॉंग्रेम नृत्य महोत्सव कोणत्या जमातीशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत गारो, खासी, जैतिया आणि हाजॉंग. तर नोंग्रेम नृत्य महोत्सव खासी जमातीचा प्रमुख सण आहे. हा मेघालय राज्यात साजरा केला जातो. So the Nongkrem Dance Festival is a major festival of the Khasi tribe. It is celebrated in Meghalaya. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, खासी. पुढचा प्रश्न आहे which Indian dairy company won the Golden Peacock Award in 2025 for corporate governance? कॉर्पोरेट गव्हर्नन्स साठी 2025 चा गोल्डन पिकॉक पुरस्कार कोणत्या दुग्ध कंपनीला मिळाला? ऑप्शन्स आहेत मदर डेअरी, अमूल, हेरिटेज फूड लिमिटेड आणि नेस्ले. तर मित्रांनो, हेरिटेज फूड्स लिमिटेडला 2025 चा गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार उत्कृष्ट कॉर्पोरेट प्रशासनासाठी दिला जातो. सो हेरिटेज फूड लिमिटेड won the Golden Peacock Award 2025. The award recognizes excellence in corporate governance. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हेरिटेज फूड्स लिमिटेड. The first BIMSTEC India Marine Research Network conference was hosted in which city? पहिली BIMSTEC India Marine Research Network परिषद कोणत्या शहरात झाली? ऑप्शन्स आहेत कोची, चेन्नई, न्यू दिल्ली आणि कोलकाता. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली BIMREN परिषद कोची येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचा उद्देश सागरी संशोधन आणि ब्लू इकॉनॉमी सहकार्य वाढवणे हा आहे. The first conference was hosted in Kochi. It aims to promote a regional cooperation in marine research and blue economy. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कोची. पुढचा प्रश्न आहे पार्मोट्रेमा सह्याद्रिकम अ न्यूली डिस्कवर्ड लायकिन स्पेसीज वॉज फाउंड इन विच रिजन? नवीन शोधलेली पामोट्रेमा सह्याद्रिकम ही लायकिन प्रजाती कोणत्या भागात आढळली? ऑप्शन्स आहेत पूर्व हिमालय, अंदमान बेटे, पूर्व घाट आणि पश्चिम घाट. तर विद्यार्थी मित्रांनो, पामोट्रेमा सह्याद्रिकम ही नवीन लायकेनची प्रजाती पश्चिम घाटात आढळली आहे. यामुळे भारताच्या जैवविविधतेत भर पडली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पश्चिम घाट. पामोट्रेमा सह्याद्रिकम was discovered in the Western Ghat. It adds to India's biodiversity records. Which country announced a ban on social media access for individuals below 15 years? 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी जाहीर करणारा देश कोणता आहे? ऑप्शन्स आहेत नॉर्वे, डेन्मार्क, पोलंड आणि सिंगापूर. तर मित्रांनो, डेन्मार्कने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावरती बंदी जाहीर केली आहे. मुलांचे मानसिक आरोग्य जपणे हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डेन्मार्क. डेन्मार्क announced a ban on social media for children below 15 years. The move aims to protect children's mental health.
पुढचा प्रश्न आहे विच मिनिस्ट्री लॉन्च द डम्प साइट रेमिडिएशन ॲक्सिलरेटर प्रोग्राम DRAP. डम्प साइट रेमिडिएशन ॲक्सिलरेटर प्रोग्राम DRAP कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट पर्यावरण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट ग्रामीण विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती मंत्रालय. तर DRAP योजना गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केली आहे. शहरी कचरा डेपो साफ करणे हा याचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स. So DARP was launched by Ministry of Housing and Urban Affairs. It aims to clean urban dump site under mission mode. पुढचा प्रश्न आहे which state launched India's first large scale genome sequencing project for tribal communities. आदिवासी समुदायांसाठी मोठ्या प्रमाणावर जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू करणारे पहिले राज्य कोणते? ऑप्शन्स आहेत तामिळनाडू, गुजरात, राजस्थान आणि बिहार. तर मित्रांनो गुजरातने आदिवासी समुदायांसाठी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प अनुवंशिक आजारांच्या अभ्यासासाठी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. बिकॉज गुजरात लॉन्च्ड इंडियाज फर्स्ट लार्ज स्केल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट फॉर ट्रायबल कम्युनिटीज. इट फोकसेस ऑन जेनेटिक डिसऑर्डर्स. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट लॉन्च्ड इंडियाज फर्स्ट वुमन्स वेलनेस ऑन अ व्हील इनिशिएटिव्ह. वुमन्स वेलनेस ऑन अ व्हील ही भारतातील पहिली योजना कोणत्या राज्याने सुरू केली? ऑप्शन्स आहेत तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरला. तर विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडूने वुमन्स वेलनेस ऑन अ व्हील्स योजना सुरू केली आहे. महिलांसाठी मोबाईल आरोग्य सेवा देणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तामिळनाडू. Because Tamil Nadu launched India's first women's wellness on a wheel initiative, it provides mobile healthcare service for a woman. पुढचा प्रश्न आहे who became India's first para athlete selected for able-bodied international competition. सक्षम खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली भारताची पहिली पॅरा खेळाडू कोण? ऑप्शन्स आहेत हरविंदर सिंग, शीतल देवी, राकेश कुमार, दीपिका कुमारी. तर विद्यार्थी मित्रांनो शीतल देवी ही सक्षम खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली पहिली भारतीय पॅरा खेळाडू आहे. ती तिरंदाजी स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब शीतल देवी. बिकॉज शीतल देवी बिकम द फर्स्ट इंडियन पॅरा ॲथलीट सिलेक्टेड फॉर अन एबल बॉडीड इंटरनॅशनल इव्हेंट. शी विल कॉम्पीट इन आर्चरी. पुढचा प्रश्न आहे विच ऑर्गनायझेशन रिलीज्ड द ग्लोबल कूलिंग वॉच रिपोर्ट 2025. ग्लोबल कूलिंग वॉच रिपोर्ट 2025 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? ऑप्शन्स आहेत UNDP, UNEP, WMO आणि वर्ल्ड बँक. तर ग्लोबल कूलिंग वॉच रिपोर्ट 2025 हा UNEP ने प्रसिद्ध केला आहे. यात वाढत्या वैश्विक किमान तापमानावरती प्रकाश टाकण्यात आलेला आहे. So the global cooling watch report 2025 was released by UNEP. It highlights the rising global cooling demand. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी UNEP. पुढचा प्रश्न आहे व्हॉट वॉज इंडियाज अनएम्प्लॉयमेंट रेट इन Q2 ऑफ 2025. 2025च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा बेरोजगारी दर किती होता? ऑप्शन्स आहेत 4.8%, 5.2%, 5.4% आणि 6%. तर 2025च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा बेरोजगारी दर 5.2% होता. ही माहिती सांख्यिकी मंत्रालयाने दिली आहे. सो इंडियाज अनएम्प्लॉयमेंट रेट इन Q2 ऑफ 2025 वॉज 5.2%. द डेटा वॉज रिलीज्ड बाय मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 5.2%. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट एमर्ज्ड ॲज अ टॉप अचीवर इन एज ऑफ डुईंग बिझनेस 2024. एज ऑफ डुईंग बिझनेस 2024 मध्ये टॉप अचीवर ठरलेले राज्य कोणते? ऑप्शन्स आहेत केरला, गुजरात, ओडिशा आणि झारखंड. तर एज ऑफ डुईंग बिझनेस 2024 मध्ये केरळ राज्य टॉप अचीवर ठरले आहे. ही क्रमवारी DPIIT अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली. So Kerala emerged as a top achiever in Ease of Doing Business 2024. The ranking were released under BRAP by DPIIT. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केरला. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट्स पोल्युशन कंट्रोल बोर्ड हॅज कंडक्टेड इंडियाज फर्स्ट प्लास्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025.
भारताची पहिली प्लास्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025 कोणत्या राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे? ऑप्शन्स आहेत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि गुजरात. तर पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारताची पहिली प्लास्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025 केली. या ऑडिटमधून पुनर्वापर न होणाऱ्या प्लास्टिकचे प्रमुख उत्पादक ओळखले गेले. So the Punjab Pollution Control Board conducted India's first plastic waste brand audit 2025. The audit identified major contributors to non-recyclable plastic waste. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंजाब. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द थीम ऑफ 44th इंडियाज इंटरनॅशनल ट्रेड फेअर IITF 2025. 44व्या इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर IITF 2025 ची संकल्पना काय आहे? ऑप्शन्स आहेत मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत, विकसित भारत 2047. IITF 2025 ची संकल्पना एक भारत श्रेष्ठ भारत आहे. ही संकल्पना राष्ट्रीय एकता आणि समावेशक विकास दर्शवते. द थीम ऑफ IITF 2025 इज एक भारत श्रेष्ठ भारत. It highlights national unity and inclusive development. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एक भारत श्रेष्ठ भारत. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑर्गनायझेशन हॅज डेव्हलप्ड मॅन पोर्टेबल ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेकल MPAUV. मॅन पोर्टेबल ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेकल कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर DRDO ने MPAUV विकसित केली आहे. या वाहनाचा उपयोग समुद्रातील स्फोटक शोधण्यासाठी केला जातो. तो DRDO developed MPAUVs for mine detection mission. These vehicles use sonar and AI based target recognition. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए DRDO. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द IUCN स्टेटस ऑफ द एशियाटिक कॅरकल. एशियाटिक कॅरकलची IUCN स्थिती काय आहे? ऑप्शन्स आहेत एंडेंजर्ड, क्रिटिकली एंडेंजर्ड, वल्नरेबल आणि लीस्ट कन्सर्न. तर एशियाटिक कॅरकलची IUCN स्थिती ही लीस्ट कन्सर्न आहे. तो अलीकडेच राजस्थानमध्ये आढळून आला. एशियाटिक कॅरकल इज लिस्टेड ॲज अ लीस्ट कन्सर्न बाय IUCN. इट वॉज रिसेंटली स्पॉटेड इन राजस्थान. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लीस्ट कन्सर्न. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट विल होस्ट द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2025. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2025 कोणत्या राज्यात होणार आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडू. तर मित्रांनो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2025 चे आयोजन गोव्यात होणार आहे. हा दक्षिण आशियातील FIAPF मान्यता प्राप्त महोत्सव आहे. So International Film Festival of India 2025 will be hosted in Goa. It is South Asia's only FIAPF accredited फिल्म फेस्टिवल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोवा. पुढचा प्रश्न आहे द ट्रेड इंटेलिजन्स अँड अनालिसिस पोर्टल वॉज लॉन्च्ड बाय विच मिनिस्ट्री. ट्रेड इंटेलिजन्स अँड अनालिटिक्स पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT. तर मित्रांनो TIA पोर्टल वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने सुरू केलं आहे. ते व्यापार विषयक डेटा विश्लेषणासाठी वापरले जाते. द TIA पोर्टल वॉज लॉन्च्ड बाय द मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. इट प्रोव्हाइड्स डेटा ड्रिव्हन इनसाइट्स ऑन इंडियाज ट्रेड. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, वाणिज्य व उद्योग मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे विच टू कंट्रीज विल होस्ट द 2026 ICC U19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप. 2026 ICC अंडर-19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप कोणती दोन देश आयोजित करणार आहेत? ऑप्शन आहेत साऊथ आफ्रिका, नामिबिया, झिम्बाब्वे, नामिबिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, UAE आणि झिम्बाब्वे. तर 2026 चा ICC अंडर-19 विश्वचषक झिम्बाब्वे आणि नामिबिया आयोजित करणार आहेत. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील. The 2026 ICC Under-19 World Cup will be hosted by Zimbabwe and Namibia. The tournament will feature 16 teams. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी झिम्बाब्वे अँड नामिबिया. पुढचा प्रश्न आहे रत्नमहल वाईल्ड लाईफ सँच्युरी इज लोकेटेड इन विच स्टेट. रत्नमहल वाईल्ड लाईफ सँच्युरी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात. तर रत्नमहल वाईल्ड लाईफ सँच्युरी गुजरातमध्ये आहे. येथे स्लॉथ बेअरची संख्या जास्त आहे. रत्नमहल वाईल्ड लाईफ सँच्युरी
लोकेटेड इन गुजरात, इट इज ऑल्सो नोन फॉर इट्स स्लॉथ बेअर पॉप्युलेशन. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गुजरात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड टेलिव्हिजन डे इज ऑब्झर्व्ड ऑन विच डे. वर्ल्ड टेलिव्हिजन डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत नोव्हेंबर 18, नोव्हेंबर 19, नोव्हेंबर 20 आणि नोव्हेंबर 21. तर वर्ल्ड टेलिव्हिजन डे 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. टीव्हीच्या सामाजिक भूमिकेची दखल घेण्यासाठी हा दिवस आहे. वर्ल्ड टेलिव्हिजन डे इज ऑब्झर्व्ड ऑन 21st ऑफ नोव्हेंबर. इट रेकग्नाइजेस टेलिव्हिजन्स रोल इन कम्युनिकेशन अँड अवेअरनेस. पुढचा प्रश्न आहे, वेस्ट सेती हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इज लोकेटेड इन विच कंट्री. वेस्ट सेती हायड्रो पॉवर प्रोजेक्ट कोणत्या देशात आहे? ऑप्शन्स आहेत नेपाळ, म्यानमार, भूतान आणि बांगलादेश. तर विद्यार्थी मित्रांनो, वेस्ट सेती हायड्रो पॉवर प्रोजेक्ट नेपाळमध्ये आहे. हा स्टोरेज बेस्ड जलविद्युत प्रकल्प आहे. वेस्ट सेती हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इज लोकेटेड इन नेपाळ. इट इज स्टोरेज बेस्ड हायड्रोइलेक्ट्रिक. प्रश्न आहे, विच स्टेट हॅज अचीव्ड द जॉग्राफिकल इंडिकेशन दॅट इज GI टॅग फॉर द ट्रेडिशनल ब्लेड दाओ. पारंपरिक दाओ या ब्लेडसाठी GI टॅग कोणत्या राज्याला मिळाला आहे? ऑप्शन्स आहेत अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि नागालँड. तर विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेशच्या दाओला GI टॅग मिळाला आहे. तो त्याच्या सांस्कृतिक व कारागिरी मूल्याची ओळख करून देतो. अरुणाचल प्रदेश ट्रेडिशनल ब्लेड दाओ हॅज रिसीव्ड द GI टॅग. इट रेकग्नाइजेस इट्स कल्चरल अँड आर्टिझान व्हॅल्यू. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, विच सिटी इज द व्हेन्यू ऑफ अ वर्ल्ड बॉक्सिंग क्लब फायनल 2025. वर्ल्ड बॉक्सिंग क्लब फायनल 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले? ऑप्शन्स दिलेले आहेत लखनौ, ग्रेटर नोएडा, हैदराबाद आणि चेन्नई. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 ग्रेटर नोएडामध्ये झाले. भारताने ऐतिहासिक कामगिरी या स्पर्धेमध्ये नोंदवली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 was held in a Greater Noida. India recorded a historic medal performance. So the correct answer will be option B, Greater Noida. पुढचा प्रश्न आहे, India launched the ACITI partnership with which countries. भारताने ACITI पार्टनरशिप कोणत्या देशांसोबत सुरू केली? ऑप्शन्स आहेत ऑस्ट्रेलिया व कॅनडा, USA व कॅनडा, जपान व ऑस्ट्रेलिया आणि USA व जपान. तर विद्यार्थी मित्रांनो, ACITI पार्टनरशिप ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा सोबत सुरू करण्यात आली आहे. ती तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सहकार्यावरती केंद्रित आहे. ACITI पार्टनरशिप वॉज लॉन्च्ड विथ ऑस्ट्रेलिया अँड कॅनडा. इट फोकसेस ऑन टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉर्पोरेशन. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा. पुढचा प्रश्न आहे, कॉन्स्टिट्यूशन डे इज ऑब्झर्व्ड ऑन विच डे. संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत नोव्हेंबर 26, नोव्हेंबर 27, नोव्हेंबर 28 आणि नोव्हेंबर 29. तर विद्यार्थी मित्रांनो, संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते. कॉन्स्टिट्यूशन डे इज ऑब्झर्व्ड ऑन 26 नोव्हेंबर. इट मार्क्स द अडॉप्शन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नोव्हेंबर 26. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द स्कीम अप्रूव्ड टू प्रमोट रेअर अर्थ मॅग्नेट मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया. भारतामध्ये रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला चालना देण्यासाठी कोणती योजना मंजूर झाली आहे? ऑप्शन्स आहेत नॅशनल मॅग्नेट मिशन, PLI फॉर क्रिटिकल मिनरल्स, स्कीम टू प्रमोट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सेंटर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट्स आणि ऑप्शन डी, आत्मनिर्भर मॅग्नेट योजना. तर ही योजना रेअर अर्थ परमनंट मॅग्नेटच्या उत्पादनाला चालना देते आणि आयातीवरती असणारं अवलंबन कमी करणं हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्कीम टू प्रमोट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सेंटर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट, बिकॉज द स्कीम प्रमोट्स manufacturing of centered rare earth permanent magnet. It aims to reduce import dependence. पुढचा प्रश्न आहे, where was India's first AI film festival launched. भारताचा पहिला AI film festival कुठे सुरू करण्यात आला? ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटका. तर भारताचा पहिला AI film festival गोव्यात सुरू झाला. तो IFFI दरम्यान आयोजित करण्यात आला होता. So India's first AI film festival was launched in Goa. It was organized during IFFI. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गोवा.
पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी मेडल्स डिड इंडिया विन इन अ शूटिंग ॲट द 2025 डिफलिम्पिक्स? 2025 डिफलिम्पिक्स मध्ये शूटिंग मध्ये भारताने किती पदके जिंकली? ऑप्शन्स आहेत 15, 16, 18 आणि 20. तर 2025 डिफलिम्पिक्स मध्ये भारताने शूटिंग मध्ये 16 पदके जिंकली. शूटिंग मध्ये सर्वाधिक पदके भारताला इथे मिळाली आहेत. So India won 16 medals in shooting at the 2025 Deaflympics. Shooting contribute the highest medal count. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 16. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द आयुसीएन स्टेटस ऑफ द क्युबन गार? क्युबन गार ची आयुसीएन स्थिती काय आहे? So Cuban gar is classified as a critically endangered. It faces a high risk of extinction. क्युबन गार ची आयुसीएन स्थिती ही क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, कारण त्याच्या नामशेष होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्रिटिकली एंडेंजर्ड. पुढचा प्रश्न आहे, सिरपूर आर्किओलॉजिकल साइट इज लोकेटेड इन विच स्टेट? सिरपूर आर्किओलॉजिकल साइट कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड. तर विद्यार्थी मित्रांनो, सिरपूर आर्किओलॉजिकल साइट छत्तीसगडमध्ये आहे. त्याला युनेस्को साठी नामांकन दिले जात आहे. सो सिरपूर आर्किओलॉजिकल साइट इज लोकेटेड इन छत्तीसगड. इट इज बिंग प्रिपेअर्ड फॉर युनेस्कोज नॉमिनेशन. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट लॉन्च द प्रेरणा स्कीम फॉर क्लास 10 स्टुडंट? प्रेरणा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? ऑप्शन्स आहेत त्रिपुरा, नागालँड, आसाम आणि मणिपूर. तर प्रेरणा योजना आसाम राज्याने सुरू केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना मासिक आर्थिक मदत दिली जाते. सो आसाम लॉन्च द प्रेरणा स्कीम फॉर क्लास 10 स्टुडंट. इट प्रोव्हाइड्स मंथली फायनान्शियल सपोर्ट. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आसाम. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ इंडियाज फर्स्ट मॅन्ड डीप सी मिशन? भारताची पहिली मॅन्ड डीप सी मोहीम कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, समुद्रयान ही भारताची पहिली मॅन्ड डीप सी मोहीम आहे. ती खोल समुद्र संशोधनासाठी वापरली जाते. तर ही मोहीम खोल समुद्र संशोधनासाठी आहे. So Samudrayan is India's first manned deep sea mission. It aimed to explore deep sea ocean resources. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी समुद्रयान. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग इज अ फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह ऑफ विच मिनिस्ट्री? नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग कोणत्या मंत्रालयाची प्रमुख योजना आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, महिला व बालविकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस, सामाजिक न्याय मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ लेबर, कामगार मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, शिक्षण मंत्रालय. तर नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग ही शिक्षण मंत्रालयाची प्रमुख योजना आहे. ती शिक्षक मार्गदर्शनावरती लक्ष केंद्रित करते. So this is a flagship initiative of the Ministry of Education. It focuses on mentoring teachers. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. पुढचा प्रश्न आहे, where was the 34th session of the International Maritime Organization held? The 34th International Maritime Organization ची 34वी बैठक कुठे झाली? ऑप्शन्स आहेत पॅरिस, रोम, लंडन आणि बीजिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनची बैठक लंडन मध्ये झाली. भारत या परिषदेत पुन्हा निवडून आला. So the 34th IMO session was held in London. India was re-elected to the IMO Council. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लंडन. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ अ प्रोजेक्ट टू डिजिटलाइज स्टेट अँड युटीज लेजिस्लेचर्स? राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळाचे डिजिटलीकरण करणारा प्रकल्प कोणता आहे? ऑप्शन्स आहेत डिजिटल असेंब्ली मिशन, ई पार्लमेंट प्रोजेक्ट, स्मार्ट विधान स्कीम, नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन. तर नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन विधिमंडळाचे डिजिटलीकरण करते. वन नेशन वन ऍप्लिकेशन ही संकल्पना यामध्ये आहे. So national e-Vidhan application aim to digitalize legislature. It follows the one nation one application approach. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नॅशनल ई-विधान ऍप्लिकेशन. पुढचा प्रश्न आहे, which institution launched the digital platform INDAP for MSMEs? MSME साठी INDAP डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केला? ऑप्शन्स आहेत सिडबी, NIRDC, NIMSME आणि CII. तर विद्यार्थी मित्रांनो, INDAP प्लॅटफॉर्म NIRDC ने सुरू केला. तो MSME साठी सिंगल विंडो सेवा देतो. So the INDAP was launched by NIRDC. It is a single window digital platform for MSMEs.
त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी NIRDC. पुढचा प्रश्न आहे, Where was the 46th annual conference of IASP held? IASP ची 46वी वार्षिक परिषद कुठे झाली? ऑप्शन्स आहेत कोलकाता, चेन्नई, मुंबई, न्यू दिल्ली. तर IASP ची 46वी वार्षिक परिषद कोलकात्यात झाली. लोकसंख्यात्मक विकासावरती ही परिषद केंद्रित होती. सो द 46th IASP conference was held in Kolkata. It focused on demographic drivers of growth. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोलकाता. लेक बीवा दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री? अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेले बीवा सरोवर कोणत्या देशात आहे? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत, जापान, रशिया, इराण आणि इस्रायल. तर विद्यार्थी मित्रांनो, बीवा सरोवर हे जापानमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर असून ते होन्शू बेटावरील शिगा प्रांतामध्ये आहे. येथे 10,000हून अधिक जुनी मातीची भांडी सापडल्यामुळे ते बातम्यामध्ये होते. हे सरोवर 1993 पासून रामसर करारा अंतर्गत संरक्षित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जपान. सो लेक बीवा इज अ जापान्स लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक लोकेटेड इन शिगा प्रीफेक्चर ऑन होन्शू. It was in news due to discovery of over 10,000-year-old pottery and Ramsar Convention site since 1993. So the correct answer will be option A, Japan. पुढचा प्रश्न आहे, What is the name of fourth ship of Nilgiri class Project 17A delivered to the Indian Navy in November 2025? नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या निलगिरी वर्ग प्रकल्प 17A मधील चौथ्या जहाजाचे नाव काय आहे? इथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेत, INS निलगिरी, INS शिवालिक, INS तारागिरी आणि INS कावेरी. तर विद्यार्थी मित्रांनो, INS तारागिरी हे प्रकल्प 17A अंतर्गत निलगिरी वर्गातील चौथे जहाज आहे. हे जहाज नोव्हेंबर 2025 मध्ये मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलाला दिले. हे अत्याधुनिक स्टेल्थ युद्धनौका निर्मितीत भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी INS तारागिरी. सो INS तारागिरी इज द फोर्थ Nilgiri class ship under Project 17A delivered in November 2025 by Mazgaon Dock, Mumbai. It reflects India's self-reliance in advanced stealth warship construction. So the correct answer will be option C, INS तारागिरी. पुढचा प्रश्न आहे, Ellora Caves that was recently seen in the news is located in which state? अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेल्या एलोरा वेरूळ लेणी कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि केरळ. एलोरा म्हणजेच वेरूळ लेणी महाराष्ट्रात स्थित असून भारतातील सुरुवातीच्या युनेस्को जागतिक वारसास्थळांपैकी एक आहे. येथे बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मातील शिल्पकला असलेली गुहा मंदिरे आढळतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. So Ellora Caves are located in Maharashtra and are among India's earliest UNESCO World Heritage Sites. They are noted for rock-cut monuments representing Buddhist, Hindu and Jain traditions. So the correct answer will be option A, Maharashtra. पुढचा प्रश्न आहे, What is the theme of a World AIDS Day 2025? जागतिक एड्स दिन 2025 ची संकल्पना काय आहे? ऑप्शन्स आहेत, ओव्हरकमिंग डिसरप्शन, ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स, टेक द राईट पाथ, लेट कम्युनिटीज लीड आणि ऑप्शन डी इक्वलाइज. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक एड्स दिन 2025 ची संकल्पना मजबूत, समतोल आणि लवचिक HIV सेवा प्रणाली विकसित करण्यावरती भर देते. जागतिक एड्स दिन दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि त्याची सुरुवात WHO ने 1988 मध्ये केली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ओव्हरकमिंग डिसरप्शन, ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स. सो द 2025 वर्ल्ड एड्स डे थीम फोकस्ड ऑन स्ट्रेंथनिंग रेसिलिएंट and equitable HIV service. World AIDS Day is observed annually on 1st of December, was initiated by WHO in 1988. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. रामबन सुलाई honey that was recently seen in the news is mainly produced in which region of India? अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेले रामबन सुलाई मध भारतातील कोणत्या प्रदेशात प्रामुख्याने तयार होते? ऑप्शन्स आहेत हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मिझोरम आणि त्रिपुरा.
तर विद्यार्थी मित्रांनो, रामबन सुलई मध जम्मू आणि काश्मीर मधील रामबन जिल्ह्यातील जंगली सुलई फुलांपासून तयार केले जाते. याला 2021 मध्ये जीआय टॅग मिळाला असून ओडीओपी योजनेअंतर्गत त्याचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जम्मू आणि काश्मीर. So the Ramban Sulai honey is produced in Ramban district of Jammu and Kashmir from wild Sulai flowers. It received a GI tag in 2021 and is promoted under the ODOP scheme. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जम्मू अँड काश्मीर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, where was the 46th annual conference of Indian Association of the Study of Population held? इंडियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ पॉप्युलेशन IASP ची 46वी वार्षिक परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन्स आहेत कोलकाता, चेन्नई, मुंबई आणि न्यू दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, IASP ची 46वी वार्षिक परिषद कोलकात्यात मानववंशशास्त्रीय सर्वेक्षण संस्था म्हणजेच अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचा विषय भारताच्या समावेशक विकासातील लोकसंख्यात्मक घटकांवरती केंद्रित होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कोलकाता. सो द 46th IASP annual conference was held in Kolkata at the Anthropological Survey of India. Its theme focused on demographic drivers of India's inclusive growth. So the correct answer will be option A, Kolkata. पुढचा प्रश्न आहे, संचार साथी is developed by which organization? संचार साथी ही प्रणाली कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, नीती आयोग, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, संचार साथी ही योजना दूरसंचार विभागाने मोबाईल सुरक्षेसाठी विकसित केली आहे. यामुळे मोबाईल ट्रॅक करणे, फसवणूक नोंदवणे आणि डिजिटल ओळख व्यवस्थापन करणे शक्य होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दूरसंचार विभाग. So the Sanchar Sathi is developed by Department of Telecommunication to enhance mobile security. It helps users track devices, report fraud and manage digital identity in India. So the correct answer will be option C, Department of Telecommunication. पुढचा प्रश्न आहे, which city is the venue of 7th India International Seaweed Expo and Summit 2026? 7वी इंडिया इंटरनॅशनल सीवीड एक्सपो अँड समिट 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन्स आहेत कोची, चेन्नई, बेंगलुरू आणि कोलकाता. तर विद्यार्थी मित्रांनो, 7वी इंडिया इंटरनॅशनल सीवीड एक्सपो अँड समिट 2026 कोची येथे आयोजित करण्यात येणार आहे. ही परिषद ICAR CMFRI द्वारे आयोजित केली जाते आणि सीवीड उद्योगातील जागतिक सहकार्याला चालना देण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कोची. सो द 7th India International Seaweed Expo and Summit 2026 will be held in Kochi. It is hosted by ICAR CMFRI to promote global collaboration in the seaweed industries. So the correct answer will be option A, Kochi. Next question is, what is bioremediation that was recently mentioned in a news? अलीकडेच बातम्यामध्ये उल्लेख झालेली बायोरेमिडिएशन म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत क्लिनिंग पॉल्युशन युझिंग केमिकल स्प्रे, रासायनिक फवारणीद्वारे प्रदूषण साफ करणे. ऑप्शन बी आहे क्लिनिंग पॉल्युशन युझिंग मशीन्स, यंत्राच्या सहाय्याने प्रदूषण दूर करणे. ऑप्शन सी आहे बर्निंग वेस्ट टू रिड्यूस पॉल्युशन, कचरा जाळून प्रदूषण कमी करणे. आणि ऑप्शन डी युझिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू रिमूव्ह और ब्रेक डाउन पॉल्युटंट, सजीवांचा वापर करून प्रदूषक नष्ट किंवा विघटित करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, बायोरेमिडिएशन प्रक्रियेत सूक्ष्मजीव आणि वनस्पतींचा वापर करून घातक प्रदूषकांचे निरुपद्रवी पदार्थांमध्ये रूपांतर केले जाते. ही पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पद्धत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सजीवांचा वापर करून प्रदूषक नष्ट करणे किंवा विघटित करणे. So the bioremediation uses microbes and plants to degrade pollutant into harmless substances. It is an eco-friendly and cost-effective method widely discussed for pollution control. So the correct answer will be option D, using living organisms to remove or break down pollutant. Next question आहे, the PM E-Drive scheme was launched by which ministry? PM E-Drive ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज, अवजड उद्योग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, वित्त मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, आणि ऑप्शन डी मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, PM E-Drive ही योजना अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेत इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान आणि चार्जिंगच्या पायाभूत सुविधा समाविष्ट असून
ती 2028 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अवजड उद्योग मंत्रालय. So the PM E-Drive scheme was launched by the Ministry of Heavy Industries to promote electric mobility. It includes subsidies for EVs and charging infrastructure, and it extended up to 2028. So the correct answer will be option A, Ministry of Heavy Industries. प्रश्न आहे, which government department is the host of National Symposium on Naksha and Land Stack? नक्षा आणि लँड स्टॅक वरील राष्ट्रीय परिसंवाद कोणत्या सरकारी विभागाने आयोजित केला होता? ऑप्शन्स आहेत डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, डिपार्टमेंट ऑफ लँड रिसोर्सेस, भूमिसंपदा विभाग, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म अँड पब्लिक ग्रीव्हियन्सेस, प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्षा आणि लँडस्टॅक वरील राष्ट्रीय परिसंवाद ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भूमिसंपदा विभागाने आयोजित केला होता. हा परिसंवाद 3 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जिओ स्मार्ट इंडिया 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भूमिसंपदा विभाग. So the National Symposium on Naksha and Land Stack was hosted by the Department of Land Resources under the Ministry of Rural Development. It was held on 3rd of December 2025 at Bharat Mandapam, New Delhi during GeoSmart India 2025. So the correct answer will be option B, Department of Land Resources. Next question आहे, National Center for Polar and Oceanic Research works under which ministry? National Center for Polar and Ocean Research कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहेत? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, संरक्षण मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस, पृथ्वी विज्ञान मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्य करते आणि भारताच्या अंटार्क्टिक व ध्रुवीय संशोधन कार्यक्रमाचे समन्वय करते. या संस्थेची स्थापना 1998 मध्ये झाली असून ती वास्को द गामा, गोवा येथे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस, पृथ्वी विज्ञान मंत्रालय. So the National Center for Polar and Ocean Research functions under the Ministry of Earth Science and coordinates India's Antarctic and Polar Research Program. It was established in 1998 and is located at Vasco da Gama, Goa. So the correct answer will be option D, Ministry of Earth Sciences. Next question आहे, वोरयूर कापसाची साडी आणि थुईमल्ली तांदूळ कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? वोरयूर कॉटन सारी अँड थुईमल्ली राईस बिलॉंग टू विच स्टेट? ऑप्शन्स आहेत तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशा. तर विद्यार्थी मित्रांनो, वोरयूर कापसाची साडी आणि थुईमल्ली तांदूळ ही तमिळनाडूची पारंपरिक उत्पादने असून त्यांना अलीकडेच जीआय टॅग प्राप्त झाला आहे. यामुळे तमिळनाडूतील एकूण जीआय उत्पादनांची संख्या 74 झाली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तमिळनाडू. सो द वोरयूर कॉटन साडी अँड थुईमल्ली राईस आर ट्रेडिशनल प्रोडक्ट्स फ्रॉम Tamil Nadu that recently received the GI tag. With these, Tamil Nadu's total GI products increased to 74. So the correct answer will be option A, Tamil Nadu. Next question आहे, which banks are listed as domestic systemically important banks in RBI's 2025 list? RBIच्या 2025च्या यादीत कोणत्या बँका डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत? ऑप्शन्स आहेत ICICI बँक, युको बँक आणि कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक आणि येस बँक, बँक ऑफ बरोदा, ॲक्सिस बँक आणि ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक आणि ICICI बँक. तर विद्यार्थी मित्रांनो, आरबीआयने 2025 साठी SBI, HDFC आणि ICICI बँक यांना डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स म्हणून घोषित केले आहे. या बँका टू बिग टू फेल मानल्या जातात आणि त्यांना अतिरिक्त CET1 भांडवली बफर राखणे आवश्यक असते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, SBI, HDFC आणि ICICI बँक. So RBI identified SBI, HDFC and ICICI Bank as domestic systemically important bank for 2025. These banks are considered too big to fail and must maintain additional CET1 capital buffers. So the correct answer will be option D, SBI, HDFC and ICICI Bank. Next question is, the rock eagle owl is mainly found in which region? Rock eagle owl प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतो? ऑप्शन्स आहेत साऊथ एशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, सेंट्रल आफ्रिका.
तर विद्यार्थी मित्रांनो, रॉक ईगल आऊल प्रामुख्याने भारत, नेपाळ आणि पाकिस्तानसह दक्षिण आशियामध्ये आढळतो. IUCN ने याला लिस्ट कन्सर्न श्रेणीत समाविष्ट केले असून तो खडकाळ व झुडपी जंगल भागामध्ये राहतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दक्षिण आशिया. So the rock eagle owl is mainly found in South Asia, including India, Nepal, Pakistan. It is listed as least concerned by the IUCN and inhabits rocky and scrub forest regions. So the correct answer will be option A, South Asia. पुढचा प्रश्न आहे, which Indian official has assumed the chairship of International IDE for 2026? 2026 साठी इंटरनॅशनल IDEA चे अध्यक्षपद कोणत्या भारतीय अधिकाऱ्याने स्वीकारले आहे? ऑप्शन्स आहेत ज्ञानेश कुमार, सुकुमार सेन, सुखबीर सिंग संधू, विवेक जोशी. तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी 2026 साठी इंटरनॅशनल IDEA चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. रोटेशन प्रणाली अंतर्गत भारताची निवड अध्यक्ष म्हणून झाली असून भारत 2033 पर्यंत हे पद भूषवेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ज्ञानेश कुमार. Chief Election Commissioner Gnanish Kumar assumed the chairmanship of International IDEA for 2026. India was elected as chair under the rotational system and will hold the post till 2033. So the correct answer will be option A, Gnanish Kumar. पुढचा प्रश्न आहे, what is the name of India's third indigenously built nuclear powered ballistic missile submarine? भारताच्या तिसऱ्या स्वदेशी अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत INS अरिहंत, INS कावेरी, INS अरिधामन आणि INS चक्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, INS अरिधामान ही ATV प्रकल्पांतर्गत भारताची तिसरी स्वदेशी अणुऊर्जेवर चालणारी स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. ही अरिहंत वर्गातील दुसरी पाणबुडी असून भारताची अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता अधिक मजबूत करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, INS अरिधामन. So this INS Aridhaman is India's third indigenously built nuclear-powered ballistic missile submarine. Under the ATV project, it is the second submarine of the Arihant class and strengthens India's nuclear deterrence capability. So the correct answer will be option C, INS Aridhaman. पुढचा प्रश्न आहे, the मेरा गाव मेरी धरोहर program was launched by which ministry? मेरा गाव मेरी धरोहर कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स. ग्रामीण विकास मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, पर्यटन मंत्रालय आणि आदिवासी कार्य मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, मेरा गाव मेरी धरोहर कार्यक्रम संस्कृती मंत्रालयाने राष्ट्रीय सांस्कृतिक मॅपिंग मोहिमेअंतर्गत सुरू केला आहे. या कार्यक्रमाद्वारे भारतातील गावांची सांस्कृतिक वारसा माहिती डिजिटल स्वरूपात एका केंद्रीय पोर्टलवरती नोंदवली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, संस्कृती मंत्रालय. Mera Gaon Meri Dharohar program was launched by the Ministry of Culture under the National Mission on Cultural Mapping. It digitally documents cultural heritage of village across the India through a central portal. So the correct answer will be option B, Ministry of Culture. Next question आहे, which day is observed as International Cheetah Day every year? दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्ता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबर. तर चित्ता संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी 4 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चित्ता दिन साजरा केला जातो. नामिबियामध्ये सर्वाधिक चित्त्यांची लोकसंख्या आहे आणि भारतात क्रुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते पुनर्स्थापित केले जात आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 4 डिसेंबर. So International Cheetah Day is observed on December 4 to raise awareness about cheetah conservation. Namibia hosts the largest cheetah population and India is restoring cheetahs at Kuno National Park. So the correct answer will be option D, December 4. Next question आहे, the National Forensic Infrastructure Enhancement Scheme is an initiative of which ministry? National Forensic Infrastructure Enhancement Scheme कोणत्या मंत्रालयाची योजना आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गृह मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, शिक्षण मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर एन्हान्समेंट स्कीम ही गृह मंत्रालयाद्वारे राबवली जाते. ही योजना 2024 मध्ये सुरू करण्यात आली असून 2029 पर्यंत फॉरेन्सिक प्रयोगशाळा बळकट करणे आणि NFSU कॅम्पस वाढवणे हा तिचा उद्देश आहे. त्यामुळे ऑप्शन बी, गृह मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. So this National Forensic Infrastructure Enhancement Scheme is implemented by the Ministry of Home Affairs, launched in 2024
It aims to strengthen forensic labs and expand NFSU. So the correct answer will be option B, Ministry of Home Affairs. प्रश्न आहे, what is the name of the first community radio station inaugurated in the Eastern Theater by the Indian Army? भारतीय लष्कराने पूर्व विभागात उद्घाटन केलेले पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन कोणते आहे? ऑप्शन्स आहेत रेडिओ अरुणाचल 101.2 FM, रेडिओ दिरंग 88.4 FM, रेडिओ तवांग 95.6 FM आणि ऑप्शन डी रेडिओ लोहित 100.4 FM. तर विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ दिरांग 88.4 FM हे पूर्व भागातील पहिले CRS असून त्याचे उद्घाटन भारतीय लष्कराने केले. हे अरुणाचल प्रदेशात ऑपरेशन सद्भावना अंतर्गत गजराज कॉर्प्सद्वारे स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रेडिओ दिरांग 88.4 FM. So this Radio Dirang 88.4 FM is the first CRS, that is community radio station in the Eastern Theater, inaugurated by the Indian Army. It was set up by Gajaraj Corps under Operation Sadbhavna in Arunachal Pradesh. So the correct answer will be option B, Radio Dirang 88.4 FM. पुढचा प्रश्न आहे, what is the name of the initiative launched in Nagaland to revive traditional water bodies and strengthen water harvesting system? नागालँडमध्ये पारंपरिक जलस्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि जलसंधारण व्यवस्था मजबूत करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत जल जीवन मिशन, मिशन वॉटरशेड पुनरुत्थान, हर घर जल अभियान आणि स्वच्छ नागालँड. तर विद्यार्थी मित्रांनो, मिशन वॉटरशेड पुनरुत्थान ही योजना नागालँडमध्ये जलस्रोत व निकृष्ट झालेली जमीन पुनर्संचयित करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत समुदाय सहभागावरती भर असून जलसुरक्षेसाठी मनरेगाशी समन्वय साधला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मिशन वॉटरशेड पुनरुत्थान. सो मिशन वॉटरशेड पुनरुत्थान वॉज लॉन्च्ड इन नागालँड टू रिस्टोर वॉटर बॉडीज अँड डिग्रेडेड लँड. It focuses on community participation and convergence with Manrega for the water security. So the correct answer will be option B, Mission Watershed Punarutthan. पुढचा प्रश्न आहे, Blue tongue disease was recently seen in the news is transmitted by which species? अलीकडेच बातम्यामध्ये चर्चेत असलेला ब्ल्यू टंग रोग कोणत्या प्रजातीद्वारे पसरतो? ऑप्शन्स आहेत बॅट, वटवाघूळ, क्युलिकोइड्स मिजेस, हाऊस फ्लायज, घरमाशी आणि स्पायडर कोळी. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्ल्यू टंग रोग संक्रमित क्युलिकोइड्स मिसेसच्या चाव्यामुळे पसरतो. हा रोग मेंढ्या व गुरांसारख्या जठरांतर करणाऱ्या प्राण्यांना होतो आणि तो संसर्गजन्य नाही. प्रतिबंधासाठी लसीकरण या रोगामध्ये वापरले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, क्युलिकोइड्स मिजेस. सो दिस ब्ल्यू टंग डिसीज स्प्रेड थ्रू बाइट्स ऑफ इन्फेक्टेड क्युलिकोइड्स मिजेट्स इज अफेक्टेड ruminants like sheep and cattle and it is a non-contagious with vaccination used for a prevention. So the correct answer will be option B, Culicoides mijes. पुढचा प्रश्न आहे, who has become the youngest and the first Asian to receive the Global Humanitarian Award? Global Humanitarian Award मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती कोण आहेत? ऑप्शन्स आहेत अनंत अंबानी, जादव पायंग, राजेंद्र सिंग, अरुण कृष्णमूर्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, वनतारा प्रकल्पाद्वारे वन्यजीव संवर्धनासाठी केलेल्या कार्याबद्दल अनंत अंबानी यांना ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. ते हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अनंत अंबानी. सो अनंत अंबानी रिसिव्ड द ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड फॉर वाइल्ड लाईफ कॉन्झर्वेशन वर्क थ्रू वनतारा. He is the youngest and first Asian recipient of the International Humanitarian Honor. So the correct answer will be option A, Anant Ambani. पुढचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल डे ऑफ अ कमेमोरेशन अँड डिग्निटी ऑफ अ विक्टिम्स ऑफ द क्राइम्स ऑफ अ जीनोसाइड इज ऑब्झर्व्ड एव्हरी इयर ऑन विच डे? वांशिक संहाराच्या गुन्ह्याच्या बळींच्या स्मरणार्थ आणि सन्मानासाठी आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत डिसेंबर 8, डिसेंबर 9, डिसेंबर 10 आणि डिसेंबर 11. तर संयुक्त राष्ट्रसंघ 9 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा करतो.
या दिवसाचा उद्देश वांशिक संहाराच्या बळींचा सन्मान करणे आणि अशा गुन्ह्यांच्या प्रतिबंधासाठी जागतिक जबाबदारी अधोरेखित करणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 9 डिसेंबर. The UN observes this day on 9th of December to honor genocide victims and promote prevention of such crimes. It reinforces global responsibility to uphold human rights and punish perpetrators. So the correct answer will be option B, December 9. Which state government has launched India's largest invasive species eradication campaign to eliminate Sena spectabilis? सेना स्पेक्टाबिलिस ही आक्रमक विदेशी प्रजाती नष्ट करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? ऑप्शन्स आहेत तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओडिशा. तर तामिळनाडू सरकारने जंगलामधून सेना स्पेक्टाबिलिस ही आक्रमक विदेशी प्रजाती मार्च 2026 पर्यंत नष्ट करण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संरक्षण करणे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तामिळनाडू. तर तामिळनाडू लॉन्च्ड अ मेजर कॅम्पेन टू इरॅडिकेट सेना स्पेक्टाबिलिस an invasive alien species from forest by March 2026. The drive aims to protect biodiversity in the Western Ghat region. So the correct answer will be option A, Tamil Nadu. Which city is the host of the 15th National Street Food Festival? 15वा नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत बेंगलुरू, हैदराबाद, चेन्नई आणि न्यू दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, 15वा नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भारतातील विविध स्ट्रीट फूड संस्कृती सादर केली जाते आणि तो वेव्ज उपकरणातील क्रिएट इन इंडिया चॅलेंजशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली. So the 15th National Street Food Festival is hosted in New Delhi. It showcases India's diverse street food culture and is linked with Waves initiative Create in India Challenge. So the correct answer will be option D, New Delhi. Andres Babis has been appointed as a new Prime Minister of which country? आंद्रेस बाबिस यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे? ऑप्शन्स आहेत झेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, बल्गेरिया. तर आंद्रेस बाबिस यांनी डिसेंबर 2025 मध्ये झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या ANO पक्षाने बहुमत आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर ते पुन्हा सत्तेत आले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, झेक प्रजासत्ताक. आंद्रेस बाबिस वॉज सॉर्न इन as a Prime Minister of the Czech Republic in December 2025. He returned to power after his party ANO formed majority coalition government. So the correct answer will be option A, Czech Republic. पुढचा प्रश्न आहे, The प्रवासी राजस्थानी दिवस 2025 is celebrated in which city? प्रवासी राजस्थानी दिवस 2025 कोणत्या शहरात साजरा करण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत उदयपूर, जयपूर, कोटा आणि जोधपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रवासी राजस्थानी दिवस 2025 जयपूर येथे साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश राज्याबाहेरील राजस्थान्यांना राज्याशी जोडणे असून राजस्थानची संस्कृती, परंपरा आणि गुंतवणूक संधी अधोरेखित केल्या जातात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जयपूर. So the Pravasi Rajasthani Divas 2025 celebrated in Jaipur to connect non-resident Rajasthanis with the state. The event highlights Rajasthan's cultural heritage and investment potential. So the correct answer will be option B, Jaipur. Next question आहे, INS Gharial belong to which class of a vessel? INS Gharial हे कोणत्या वर्गातील जहाज आहे? ऑप्शन्स आहेत शिवालिक वर्ग, तलवार वर्ग, मगार वर्ग आणि कोलकाता वर्ग. तर INS घडियाल हे भारतीय नौदलाचे मगर वर्गातील उभयचर युद्ध नौका म्हणजेच ॲम्फिबियस वॉरफेअर शिप आहे. श्रीलंकेला मानवतावादी मदतीसाठी ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत हे जहाज तैनात करण्यात आले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मगर वर्ग. So INS Gharial is the Magar class amphibious warfare ship of Indian Navy. It was deployed under Operation Sagar Bandhu for humanitarian assistance to Sri Lanka. So the correct answer will be option C, Magar class. Which country is the host of the 33rd Southeast Asian Games C 2025? 33वा दक्षिण पूर्व आशियाई क्रीडा स्पर्धा सी गेम्स 2025 कोणता देश आयोजित करत आहे? ऑप्शन्स आहेत जपान, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशिया.
तर विद्यार्थी मित्रांनो, 33व्या सी गेम्स 2025 चे आयोजन थायलंडकडून बँकॉक आणि चोनबुरी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत 11 दक्षिण पूर्व आशियाई देशातील खेळाडू 50 पेक्षा अधिक क्रीडा प्रकारात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, थायलंड. So this Thailand is hosting the 33rd SEA Games 2025 in Bangkok and Chonburi. Athletes from 11 Southeast Asian nations are participating in over 50 sports. So the correct answer will be option B, Thailand. Where was the 7th UN Environment Assembly held? 7वी संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा कुठे आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन्स आहेत न्यूयॉर्क USA, जिनेव्हा स्वित्झर्लंड, नायरोबी केन्या, रिओ दी जानेरो ब्राझील. तर विद्यार्थी मित्रांनो, UNEA 7 चे आयोजन केनियातील नैरोबी येथे झाले आहे, जे UNEP चे मुख्यालय आहे. 2025 ची संकल्पना शाश्वत उपायांद्वारे लवचिक पृथ्वी निर्माण करण्यावर केंद्रित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नैरोबी केनिया. So this UNEA 7 was held Nairobi, Kenya, the headquarters of UNEP. The 2025 theme focused on advancing sustainable solution for a resilient planet. So the correct answer will be option C, Nairobi, Kenya. Next question आहे, what is the name of the operation under which DRI dismantle a clandestine mephedrone unit in Maharashtra? महाराष्ट्रातील गुप्त मेफेड्रोन निर्मिती युनिट उद्ध्वस्त करण्यासाठी DRI ने कोणती मोहीम राबवली? ऑप्शन्स आहेत ऑपरेशन क्लीन स्वीप, ऑपरेशन हिंटरलँड ब्र्यू, ऑपरेशन ग्रीन शिल्ड आणि ऑपरेशन सायलेंट स्ट्राईक. तर विद्यार्थी मित्रांनो, DRI ने महाराष्ट्रातील वर्धा येथील मेफेड्रोन तयार करणारे गुप्त युनिट उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन हिंटरलँड ब्र्यू राबवले. ही मोहीम भारताच्या नशामुक्त भारत अभियानाशी सुसंगत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ऑपरेशन हिंटरलँड ब्र्यू. So DRI conducted Operation Hinterland Brew to dismantle a mephedrone manufacturing unit in Wardha, Maharashtra. The operation aligns with the India's Nasha Mukti Bharat Abhiyan. So the correct answer will be option B, Operation Hinterland Brew. What is the name of the mobile app launched by Ministry of Jal Shakti for a rural drinking water governance? ग्रामीण पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी जलशक्ती मंत्रालयाने कोणते मोबाईल ॲप सुरू केले आहे? ऑप्शन्स आहेत जल जीवन ॲप, सुजलम भारत ॲप, पाणी सुरक्षा ॲप आणि जलमित्र ॲप. तर विद्यार्थी मित्रांनो, सुजलाम भारत ॲप जल जीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आले असून ग्रामीण जल प्रशासन सुधारण्याचा त्याचा उद्देश आहे. तर बिसाग एन यांच्या सहकार्याने विकसित या ॲपद्वारे रिअल टाइम निरीक्षण आणि पारदर्शकता सुनिश्चित केली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सुजलाम भारत ॲप. So the Sujalam Bharat app was launched under the Jal Jeevan mission to improve rural water governance, developed with BISAG and support. It enables real-time monitoring and transparency. So the correct answer will be option B, Sujalam Bharat app. Which team won the All India Football Federation 2025-26? All India Football Federation स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? ऑप्शन्स आहेत ईस्ट बेंगॉल, FC गोवा, बेंगळुरू FC, केरला ब्लास्टर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, FC गोवा संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये ईस्ट बेंगॉलचा पराभव करून ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन सुपर कप 2025-26 जिंकला. या विजयामुळे FC गोवा संघ AFC चॅम्पियन लीग 2 प्ले ऑफसाठी पात्र ठरला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, FC गोवा. So the FC Goa won the All India Football Federation Cup 2025-26 after defeating East Bengal in a penalty shootout. This historic win also qualified FC Goa for the AFC Champions League 2 playoffs. So the correct answer will be option B, FC Goa. Which organization released the report Right to Education, Past, Present and Future? Right to Education, Past, Present and Future हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? ऑप्शन्स आहेत युनिसेफ, युनेस्को, वर्ल्ड बँक आणि OECD. तर विद्यार्थी मित्रांनो, युनेस्कोने 1960च्या शिक्षणातील भेदभावाविरोधी करारानंतर झालेल्या जागतिक प्रगतीचा आढावा घेणारा हा अहवाल प्रकाशित केला आहे. शिक्षणातील प्रवेश वाढला असला तरी संघर्ष, हवामान बदल आणि तंत्रज्ञानामुळे आव्हाने निर्माण होत असल्याचे यात नमूद केले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युनेस्को. So UNESCO released the report reviewing
global progress since 1960 Convention Against Discrimination in Education. It highlights gain in access but warns of challenges from conflict, climate change, and technology. So the correct answer will be option B, UNESCO. Which two states inaugurated their first Gen Z post office counters in December 2025? डिसेंबर 2025 मध्ये पहिली जेन झी पोस्ट ऑफिस काउंटर कोणत्या दोन राज्यांनी सुरू केली आहे? ऑप्शन्स आहेत गुजरात आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटका, कर्नाटका आणि ओडिशा, केरळ आणि आंध्र प्रदेश. तर तरुणांना आकर्षित करण्यासाठी केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी पहिली जेन झी पोस्ट ऑफिस काउंटर सुरू केली असून ही काउंटर महाविद्यालयीन कॅम्प्स मधील विद्यार्थी डिझाईन केलेल्या जागांमध्ये डिजिटल सेवा एकत्रित करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, केरळ आणि आंध्र प्रदेश. So Kerala and Andhra Pradesh inaugurated their first Gen Z post office counters to attract youth. These counter integrated digital services with student designed space on a college campuses. So the correct answer will be option D, Kerala and Andhra Pradesh. Silisar Lake recently declared a Ramsar site is located in which state? अलीकडेच रामसर स्थळ घोषित झालेले सिलिसर सरोवर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत राजस्थान, गुजरात, कर्नाटका आणि केरला. तर राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील सिलिसर सरोवर भारताचे 96वे रामसर स्थळ ठरले. यामुळे जलसंधारण, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला चालना मिळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राजस्थान. So Silisar Lake in Rajasthan's Alwar district became India's 96th Ramsar site. The designation strengthens wetland conservation, biodiversity protection, and sustainable tourism. So the correct answer will be option A, Rajasthan. Ponduru Khadi recently granted GI tag belong to which state? अलीकडेच GI टॅग मिळालेली पोंडुरू खादी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा. तर पोंडुरू खादी ही आंध्र प्रदेशातील पारंपरिक हाताने कातलेली कापडी खादी असून ती श्रीकाकुलम जिल्ह्यात तयार केली जाते. ही खादी ओडीओपी योजनेअंतर्गत ही समाविष्ट आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आंध्र प्रदेश. So this Ponduru khadi is traditional handspun cotton fabric from Andhra Pradesh. It is produced in Srikakulam district and is also covered under the ODOP scheme. So the correct answer will be option B, Andhra Pradesh. पुढचा प्रश्न आहे ब्रिज समिट 2025 was held in which city? ब्रिज समिट 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन्स आहेत अबुधाबी, पॅरिस, न्यू दिल्ली आणि दुबई. तर ब्रिज समिट 2025 चे आयोजन अबुधाबी येथे करण्यात आले होते. ही जगातील सर्वात मोठी पहिली मीडिया समिट ठरली असून 132 देशातील 60,000हून अधिक प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अबुधाबी. So Bridge Summit 2025 was held in Abu Dhabi and became the world's largest debut media event. It hosted over 60,000 participants from 132 countries. So the correct answer will be option A, Abu Dhabi. प्रश्न आहे CPGR AMS is developed and monitored by which organization? CPGR AMS ही प्रणाली कोणत्या संस्थेद्वारे विकसित व निरीक्षित केले जाते? ऑप्शन्स आहेत DARPG, नीती आयोग, RBI आणि NIC. तर विद्यार्थी मित्रांनो, CPGR AMS ही प्रणाली कर्मचारी, लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाअंतर्गत असलेल्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभागाने विकसित व निरीक्षित केलेली आहे. ही नागरिकांसाठी 24/7 ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग, DARPG. CPGR AMS is developed and monitored by DARPG. It is a 24/7 online grievance redressal platform for citizens. So the correct answer will be option A, Department of Administrative Reform and Public Grievances. Next question आहे Project Mosam was launched by which ministry? Project Mosam कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, पर्यटन मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, वित्त मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, परराष्ट्र मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चर, संस्कृती मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, 2014 मध्ये प्रोजेक्ट मोसम संस्कृती मंत्रालयाने सुरू केला आहे. या प्रकल्पाचा उद्देश भारताची सागरी वारसा परंपरा आणि हिंदी महासागरातील सांस्कृतिक संबंध अधोरेखित करणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, संस्कृती मंत्रालय. So this project Mosam was launched by Ministry of Culture in 2014.
It focuses on India's maritime heritage and Indian Ocean culture connection. The correct answer will be option D, Ministry of Culture. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ न्यू चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर ऑफ इंडिया. भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत हिरालाल समारिया, राजकुमार गोयल, आशुतोष दीक्षित आणि रवींद्र सिन्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, निवृत्त IAS अधिकारी राजकुमार गोयल यांची डिसेंबर 2025 मध्ये मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी RTI कायदा 2005 अंतर्गत हरिलाल समारिया यांच्यानंतर पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजकुमार गोयल. So Rajkumar Goyal, a retired IAS officer, was appointed CIC in December 2025. He succeeded Hiralal Samaria under the RTI Act of 2005. So the correct answer will be option B, Rajkumar Goyal. Next question आहे, what is India's rank in the Asia Power Index 2025? एशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? ऑप्शन्स आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर विद्यार्थी मित्रांनो, लोवी इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या एशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताने तिसरा क्रमांक पटकावला आहे. भारताने जपानला मागे टाकले असून त्याला प्रमुख प्रादेशिक शक्ती म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तिसरा. So India ranked third in the Asia Power Index 2025 released by Lowy Institute. It surpassed Japan and is classified as major regional power. So the correct answer will be option C, third. Which mission aims to create a digital database of livestock across India? भारतभर पशुधनाचा डिजिटल डेटाबेस तयार करण्याचा उद्देश कोणत्या मोहिमेचा आहे? ऑप्शन्स आहेत गोकुल मिशन, भारत पशुपालन मिशन, लाईव्हस्टॉक इन्फॉर्मेशन नेटवर्क ऑफ इंडिया, नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशनचा उद्देश देशभरातील पशुधन माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवणे हा आहे. हे मिशन पशु आधारच्या माध्यमातून भारत पशुपालन प्लॅटफॉर्मवरती कार्य करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन. सो द नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन एम्स टू डिजिटाइज लाईव्हस्टॉक डेटा नेशन वाइड. इट ऑपरेट्स थ्रू the Bharat Pashudhan platform using Pashu Aadhar. So the correct answer will be option D, National Digital Livestock Mission. Next question आहे, Hansi has been declared the 23rd district of which state? Hansi हे कोणत्या राज्याचे 23वे जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, हरियाणा, मध्य प्रदेश आणि गुजरात. तर हांसीला हरियाणाचा 23वा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा जिल्हा हिसार जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला आहे. त्यामुळे ऑप्शन बी, हरियाणा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सो हांसी वॉज डिक्लेअर्ड द 23rd डिस्ट्रिक्ट ऑफ हरियाणा. इट वॉज कार्व्ड आउट ऑफ हिसार डिस्ट्रिक्ट टू इम्प्रूव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी. सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी, हरियाणा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच कंट्री रेकॉर्डेड द हायेस्ट नंबर ऑफ डोपिंग व्हायोलेशन इन 2024 ॲज पर द WADA. WADAच्या माहितीनुसार 2024 मध्ये सर्वाधिक डोपिंग उल्लंघन कोणत्या देशात नोंदवले गेले आहे? ऑप्शन्स आहेत रशिया, चायना, इंडिया आणि फ्रान्स. तर WADA नुसार 2024 मध्ये भारतात 260 डोपिंग प्रकरणे नोंदवली गेली असून ही संख्या सर्वाधिक आहे. ही आकडेवारी NADA कडून करण्यात आलेल्या तीव्र चाचण्यांचे प्रतिबिंब दर्शवते. त्यामुळे ऑप्शन सी, भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. So India recorded the highest doping violation in 2024 with the 26 cases according to WADA. The data reflects intensified testing by NADA. So the correct answer will be option C, India. Next question आहे, which countries co-sponsored the establishment of UNAOC? UNAOC म्हणजेच युनायटेड नेशन अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशन ही स्थापना कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे केली आहे? ऑप्शन्स आहेत इंडिया अँड फ्रान्स, USA अँड जर्मनी, स्पेन अँड टर्की, USA, UK अँड कॅनडा. तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांची अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशन ही संस्था 2005 मध्ये स्पेन आणि तुर्की यांच्या सहप्रायोजकत्वाखाली स्थापन झाली असून ती सांस्कृतिक संवाद आणि जागतिक सलोखा वाढवते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्पेन आणि तुर्की. सो युनायटेड नेशन ऑफ अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशन वॉज co-sponsored by Spain and Turkey in 2005. It promotes intercultural dialogue and global harmony. So the correct answer will be option C, Spain and Turkey. पुढचा प्रश्न आहे, which organization released Bhasha Matters, the State of Education Report for India 2025? Bhasha Matters, the State of Education Report of India 2025 हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? ऑप्शन्स आहेत युनिसेफ, UNDP, वर्ल्ड बँक आणि युनेस्को.
तर विद्यार्थी मित्रांनो, युनेस्कोने 2025 मध्ये भाषा मॅटर्स हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मातृभाषा आधारित बहुभाषिक शिक्षणावरती या अहवालाचा विशेष भर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, युनेस्को. So UNESCO released the Bhasha Matter report in 2025. It stresses mother tongue based multilingual education to improve learning outcome in India. So the correct answer will be option D, UNESCO. प्रश्न आहे, which institute emerged as the only public sector hospital in India to perform 500 kidney transplant in a single year? तर भारतात एका वर्षात 500 मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे एकमेव सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालय कोणते ठरले? ऑप्शन्स आहेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली, इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर अहमदाबाद, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंदीगड आणि फोर्टिस हॉस्पिटल मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर अहमदाबादने 2025 मध्ये 500 मूत्रपिंड प्रत्यारोपण पूर्ण केली, जे भारतातील सार्वजनिक रुग्णालयातील आतापर्यंतच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया आहेत. हे गुजरात आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असून परवडणाऱ्या मूत्रपिंड प्रत्यारोपणात राष्ट्रीय पातळीवरती हे अग्रगण्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर अहमदाबाद. सो दिस इन्स्टिट्यूट completed 500 kidney transplant in 2025, the highest ever by a public hospital in India. It operates under the Gujarat Health Department and is a national leader in affordable renal transplantation. So the correct answer will be option B, Institute of Kidney Diseases and Research Center, Ahmedabad. Next question आहे, the Ayanur Amanur festival is mainly associated with which tribal community? अयनूर अमनूर उत्सव मुख्यत्वे कोणत्या आदिवासी समुदायाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत तोडा, कोटा, कुरुंबा आणि इरुला. तर विद्यार्थी मित्रांनो, अयनूर अमनूर उत्सव हा तमिळनाडूमधील निलगिरी पर्वत रांगामध्ये कोटा जमात साजरा करते आणि हा उत्सव त्यांच्या धार्मिक परंपरा आणि सामुदायिक ओळख दर्शवितो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, कोटा. So the Ayanur Amanur festival is celebrated by the Kota tribe in Nilgiris, Tamil Nadu, and the festival reflect their ritual traditions and community identity. So the correct answer will be option B, Kota. Next question आहे, ओरिशनिक हे मध्यम पल्ल्याचे हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? ओरिशनिक is an intermediate range hypersonic ballistic missile is developed by which country? ऑप्शन्स आहेत जर्मनी, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स अँड रशिया. तर विद्यार्थी मित्रांनो, रशियाने 2025 मध्ये अण्वस्त्र सक्षम ओरिशनिक क्षेपणास्त्र सेवेत दाखल केले. याची मारक क्षमता ही 500 ते 5000 किलोमीटर असून याचा वेग मॅक 10 पर्यंत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, रशिया. So this Russia inducted the nuclear capable Orishnik missile into active service in 2025. It has a range of 500 to 5500 km and can reach speeds up to Mach 10. So the correct answer is option D, Russia. Next question आहे, which district in Uttar Pradesh is a home to Purvanchal's first yarn processing plant? उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात पूर्वांचलचा पहिला सूत प्रक्रिया प्रकल्प उभारला जात आहे? ऑप्शन्स आहेत बालिया, वाराणसी, मिर्जापूर आणि भदोई. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्वांचलचा पहिला सूत प्रक्रिया प्रकल्प मिर्जापूर येथे सुमारे 8 कोटी गुंतवणूक सोबत उभारला जात आहे. हा प्रकल्प एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मिर्जापूर ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सो द पूर्वांचल्स फर्स्ट yarn processing plant is being set up in Mirzapur with an investment of about 8 crore. It is expected to be completed by April 2026 to support the carpet industry. So the correct answer is option C, मिर्जापूर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जल्लीकट्टू हा पारंपरिक बैल नियंत्रणाचा खेळ प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? जल्लीकट्टू इज अ ट्रेडिशन बुल टेमिंग स्पोर्ट प्रायमरली सेलिब्रेटेड इन विच स्टेट? ऑप्शन्स आहेत झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडू सरकारने 3 जानेवारी 2026 रोजी पुडुकोट्टई जिल्ह्यात पहिल्या जल्लीकट्टू कार्यक्रमास मान्यता दिली. हा खेळ 2017 मध्ये सुधारित प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नियंत्रित केला जातो. त्यामुळे ऑप्शन डी, तामिळनाडू या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. द तामिळनाडू अप्रूव्ड द फर्स्ट जल्लीकट्टू इव्हेंट ऑफ 2026 ऑन 3rd of January at Pudukkottai district. The sport is regulated under the Prevention of Cruelty
to Animal Act amended in 2017? So the correct answer is option D, Tamil Nadu. Next question आहे, where was Abhyuday Madhya Pradesh Growth Summit organized? अभ्युदय मध्य प्रदेश ग्रोथ समिट कुठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन्स आहेत ग्वाल्हेर, इंदोर, जबलपूर आणि उज्जैन. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्युदय मध्य प्रदेश ग्रोथ समिट ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात आली आणि या परिषदेत सुमारे 25,000 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आणि राज्यातील रोजगार निर्मितीवरती भर देण्यात आला. So the Abhyuday Madhya Pradesh Growth Summit was held in Gwalior with participation around 25,000 beneficiaries. It focused on investment-led employment generation across the state. So the correct answer is option A, Gwalior. Next question आहे, the Landstack and Glossary of Revenue Terms was launched under which program? Landstack आणि महसूल संज्ञांचा शब्दकोश कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आला? ऑप्शन्स आहेत प्रधानमंत्री आवास योजना, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम, नॅशनल लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट, भारत लँड इन्फॉर्मेशन सिस्टम. तर लँडस्टॅक हा डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत सुरू करण्यात आला. यामध्ये GIS आधारित डिजिटल एकत्रीकरणाचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम. So this Landstack was launched under the Digital India Land Records Modernization Program to improve land governance. It uses GIS-based digital integration inspired by the global best practices. So the correct answer will be option B, Digital India Land Records Modernization Program. Next question आहे, who has been appointed as the chief coach of the Indian women's hockey team? भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन्स आहेत राजेंद्र सिंग, सियोड मॉरिन, हरेंद्र सिंग, मायकल नॉब्स. तर हॉकी इंडियाने 2026 मध्ये सियोड मॉरिन यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला ऐतिहासिक 4थे स्थान मिळवून दिले होते. So Siod Morin was appointed chief coach in 2026 by Hockey India. He earlier guided India to historic 4th place at the Tokyo Olympic 2020. So the correct answer will be option B, Siod Morin. Next question आहे, the first Vande Bharat sleeper train is planned to operate between which two cities? पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? ऑप्शन्स आहेत दिल्ली मुंबई, गुवाहाटी हावरा, चेन्नई बेंगलुरू, पटना कोलकाता. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताची पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी ते हावडा दरम्यान धावणार आहे. 2025 मध्ये चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन सुरू होईल आणि यात सुमारे 823 प्रवासी प्रवास करू शकतील. सो द इंडियाज फर्स्ट वंदे भारत स्लीपर ट्रेन विल run between Guwahati and Howrah after completion of testing in 2025. It will carry around 823 passengers in 16 AC coaches. So the correct answer will be Guwahati and Howrah, option B. Next question आहे, the 3D printed automatic weather station project is led by which institute? 3D printed स्वयंचलित हवामान केंद्र प्रकल्पाचे नेतृत्व करणारी संस्था कोणती आहे? ऑप्शन्स आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. 3D प्रिंटेड स्वयंचलित हवामान केंद्र हा प्रकल्प 2000 कोटींच्या मिशन मौसम अंतर्गत IITM पुणे यांच्या नेतृत्वाखाली राबवला जात आहे. पहिली 3D प्रिंटेड स्वयंचलित हवामान केंद्र बसवणे फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. सो द प्रोजेक्ट इज लेड बाय IITM Pune under Mission Mausam worth 2000 crore. The first 3D printed AWS installation will begin from February 2026. So the correct answer is option B, Indian Institute of Tropical Meteorology, Pune. Popocatépetl ज्वालामुखी जो अलीकडेच बातम्यामध्ये होता तो कोणत्या देशात आहे? Popocatépetl volcano was recently seen in news is located in which country? ऑप्शन्स आहेत इंडोनेशिया, जापान, मलेशिया आणि मेक्सिको. तर पोपोकाटेपेटल ज्वालामुखी मध्य मेक्सिकोमध्ये मेक्सिको सिटी पासून सुमारे 72 किलोमीटर वरती आहे आणि हा 1519 पासून सतत उद्रेक होत असल्याने तो मेक्सिकोतील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. So this Popocatépetl volcano is located in the central Mexico, about 72 kilometers from Mexico City. It is one of Mexico's most active volcano, which is erupting repeatedly since 1519. So the correct answer is option D, Mexico. Next question is, Standards Help Inform and Nurture Empowered Women scheme is an initiative of which organization? Standards Help Inform and
नर्चर एम्पॉवर्ड वुमन म्हणजेच शाईन योजना कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? ऑप्शन्स आहेत नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, नीती आयोग आणि मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, शाईन योजना BISने 2026 मध्ये 79व्या स्थापना दिनानिमित्त सुरू केली. ही योजना मानके आणि गुणवत्ता विषयक शिक्षणाद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्याचा उद्देश ठेवते. सो द शाईन स्कीम वॉज लॉन्च्ड बाय BIS ड्युरिंग 79th फाउंडेशन डे इन 2026. इट एम्स टू एम्पॉवर women through standard awareness and quality education. So the correct answer is option B, Bureau of Indian Standard. Next question आहे, recently a new species of a midocatidid named Concephalus usmani was discovered in which region of India? अलीकडेच शोधण्यात आलेली Concephalus usmani ही नवीन मिडोकॅटिडिड प्रजाती भारतातील कोणत्या प्रदेशात आढळली? ऑप्शन्स आहेत वेस्टर्न घाट म्हणजेच पश्चिम घाट, अंदमान आणि निकोबार आयलंड, जम्मू काश्मीर आणि ईस्टर्न घाट म्हणजेच पूर्व घाट. तर कॉन्सेफलस उस्मानी ही प्रजाती 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीर मध्ये शोधण्यात आली. कॅटिडिडेट्स टेटिगोनिडी कुटुंबातील असून जगभरात 8000 पेक्षा अधिक प्रजाती या अस्तित्वात आहेत. So the Concephalus usmani was discovered in Jammu and Kashmir in 2025. Catidates belong to a family Tetigonidae with over 8,000 species worldwide. So the correct answer is option C, Jammu आणि काश्मीर. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड इज नॅशनल क्वालिटी फ्रेमवर्क एस्टॅब्लिश्ड बाय विच मिनिस्ट्री? नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड ही राष्ट्रीय गुणवत्ता चौकट कोणत्या मंत्रालयाने स्थापन केली आहे? ऑप्शन आहे मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अर्थ मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड्स ही चौकट सार्वजनिक आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्थापन केली. 2025 पर्यंत 50,000हून अधिक आरोग्य संस्थांना NQAS प्रमाणपत्र मिळालेले आहे. सो दिस NQAS वॉज एस्टॅब्लिश्ड बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर टू इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ केअर क्वालिटी. ॲज ऑफ 2025 over 50,000 health facilities are NQAS certified. So the correct answer is option B, Ministry of Health and Family Welfare, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. Next question आहे, which telescope of NASA recently discovered a new astronomical object named Cloud9? नासाच्या कोणत्या दुर्बिणीने Cloud9 नावाचा नवीन खगोलीय घटक शोधला आहे? स्पिट्झर स्पेस टेलिस्कोप, रोमन स्पेस टेलिस्कोप, हबल स्पेस टेलिस्कोप आणि जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. तर विद्यार्थी मित्रांनो, हबल स्पेस टेलिस्कोपने Cloud9 हा डार्क मॅटर प्रधान वायू ढग शोधला आहे. तो पृथ्वीपासून सुमारे 14 दशलक्ष प्रकाश वर्ष दूर असून त्याचे डार्क मॅटर वजन सुमारे 5 अब्ज सूर्य समतुल्य आहे. So Hubble discovered Cloud9, a dark matter dominated gas cloud about 14 million light year away. It has an estimated dark matter mass of 5 billion solar masses. So the correct answer is option C, Hubble Space Telescope. Next question आहे, Swadesh Darshan 2.0, Prashad and SASCI are the initiative of which ministry? तर स्वदेश दर्शन 2.0, प्रसाद आणि SASCI हे उपक्रम कोणत्या मंत्रालयाचे आहेत? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ टुरिझम पर्यटन मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कल्चर संस्कृती मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अर्थ मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व उपक्रम शाश्वत पर्यटन पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पर्यटन मंत्रालयाद्वारे राबवले जातात. 2024 मध्ये भारतात 20.5 दशलक्षाहून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक आले होते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पर्यटन मंत्रालय. So these schemes are implemented by the Ministry of Tourism to boost sustainable tourism infrastructure. In 2024, India recorded over 20.5 million international tourist arrivals. So the correct answer is option A, Ministry of Tourism. Next question आहे, Veracrubin Observatory that was recently seen in a news is located in which country? वेरासिरुबिन वेधशाळा जी अलीकडेच बातम्यामध्ये होती ती कोणत्या देशात स्थित आहे? ऑप्शन आहे रशिया, जर्मनी, चीन आणि चिली. तर वेरासिरुबिन वेधशाळा चिलीमध्ये सेरोपॅचॉन पर्वतावरती 8,684 फूट उंचीवरती आहे. ही वेधशाळा डार्क मॅटर, डार्क एनर्जी आणि लघुग्रह निरीक्षणावरती लक्ष केंद्रित करते. त्यामुळे चिली या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
So this Vera C. Rubin Observatory is located in Chile on Cerro Pachon at 8,684 feet altitude. It focuses on dark matter, dark energy, and asteroid tracking. So the correct answer is option D, Chile. Next question आहे long range anti-ship missile is a hypersonic glide missile developed by which organization? लॉंग रेंज अँटीशिप मिसाईल हे हायपरसॉनिक ग्लाइड क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? ऑप्शन्स आहेत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. तर लॉंग रेंज अँटीशिप मिसाईल हे स्वदेशी हायपरसॉनिक ग्लाइड क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केले आहे. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन संचलनात याचे प्रदर्शन करण्यात आले. त्यामुळे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डीआरडीओ या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सो दिस लॉंग रेंज अँटीशिप मिसाईल is an indigenous hypersonic glide missile developed by DRDO. It was showcased at the Republic Day parade on 26th of January 2026. So the correct answer is option C, Defense Research and Development Organization, DRDO. Next question आहे Leptobrachium somani and Leptobrachium macuca recently seen in the news belong to which species? लेप्टोब्रॅकियम सुमानी आणि लेप्टोब्रॅकियम मॅक्युका या प्रजाती कोणत्या प्रकारात मोडतात? ऑप्शन्स आहेत स्पायडर, अँट, फ्रॉग आणि स्नेक, कोळी, मुंगी, बेडूक आणि साप. तर या प्रजाती अरुणाचल प्रदेशात SD बिजू यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी शोधल्या. हे बेडूक सुमारे 55 मिलीमीटर लांबीचे असून वनातील ओढ्यांजवळ आढळतात. त्यामुळे ऑप्शन सी बेडूक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सो दीज फ्रॉग स्पीसीज वेर डिस्कवर्ड इन अरुणाचल प्रदेश बाय रिसर्चर led by SD Biju. The frogs inhabit forest streams and are around 55 millimeter in a size. So the correct answer is option C, frog. Next question आहे Grayslander loris that was recently seen in the news is mainly found in which region of India? Grayslander loris जो अलीकडेच बातम्यामध्ये होता भारतातील मुख्यत्वे कोणत्या प्रदेशामध्ये आढळतो? ऑप्शन्स आहेत नॉर्थ ईस्टर्न इंडिया, ईशान्य भारत, साऊदर्न इंडिया, दक्षिण भारत, छोटा नागपूर प्लेटू, छोटा नागपूर पठार आणि हिमालयाज. तर ग्रेसलँडर लोरिस प्रामुख्याने कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये आढळतो. IUCN नुसार तो नियर थ्रेटन श्रेणीमध्ये सूचीबद्ध आहे. त्यामुळे ऑप्शन बी साऊदर्न इंडिया, दक्षिण भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सो दिस ग्रेसलँडर लोरिस इज फाउंड मेनली इन कर्नाटका, केरला, तामिळनाडू. इट इज लिस्टेड ॲज अ नियर थ्रेटन बाय द IUCN. द करेक्ट आन्सर इज साऊदर्न इंडिया, ऑप्शन बी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ. ही सिरीज तुमची एक्झामपर्यंत अशी सुरू राहणार आहे. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र BEd CET 2026 साठी असणारी लाईव्ह बॅच जॉईन करायला विसरू नका. कारण या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि एक्झामची MCQची प्रॅक्टिस होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आत्ताच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.